नमस्ते. उपवासाला बऱ्याचदा खिचडी आणि पापड खाऊन कंटाळा येतो, तर आज आपण बनवणार आहोत सांबर, वरईचा भात आणि कोशिंबीर. चला तर मग सुरू करूया. कोशिंबिरीसाठी इथे मी शिंगाडा घेतलेला आहे. हा 1/2 किलो शिंगाडा आहे. त्याच्यामध्ये अर्ध फुलपात्र पाणी घालून 1 शिट्टी दिलेली आहे मीडियम गॅसवर. तर हे पहा असे झालेले आहेत. हा पदार्थ शिंगाडा मी पण पहिल्यांदाच वापरलेला आहे, कारण शिंगाडा हा जास्त करून महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अवेलेबल होत नाही, सिटीमध्ये आहे. तर हा वाफ दिल्यानंतर बघा असा होतो आणि आपोआप त्यातल्या आतला जो पांढरा गर आहे तो वेगळा होतो. हा खाण्यासाठी खूप रुचकर असतो. तुम्ही कच्चे किंवा उकडून पण खाऊ शकता. शिंगाड्यामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम, पोटॅशियम आणि फायबर असतं. दुसरं म्हणजे लो इन कॅलरीज असतात. वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. ॲसिडिटीवर छान उपयोगी पडतं. आपल्याला शिंगाड्याचं पीठ मिळतं ते सगळ्यांना माहिती आहे, पण हे असे फ्रेश शिंगाडे मिळाले तर नक्की वापरा. शिंगाड्याच्या आतमध्ये असणारा हा पांढरा गर कच्चाही खाऊ शकतो किंवा मग असं एक वाफ देऊन आपण कसं फणसाच्या बिया उकडून घेतो त्या पद्धतीनेच, फक्त फणसाचे बी उकडायला वेळ लागतो. शिंगाडा लगेच शिजतो, एका शिट्टीमध्ये छान तयार होतो आणि हा गर पण पटकन निघतो. शिंगाड्याला इंग्लिशमध्ये वॉटर चेस्टनट असं म्हणतात, कारण हा पाण्यामध्येच उगवतो. हे उत्तम अँटीऑक्सिडंट आहेत. जेव्हा कच्चे दिसतात तेव्हा वरून हिरवे असतात आणि तयार झालेले हे असे वरून काळे आणि आतमध्ये पांढरा गर असतो. चवीलाही उत्कृष्ट आहे. तर असे हे आपण आता एकसारखे स्लाइसमध्ये कापून घेणार आहोत. आता मी रताळी घेतलेला आहे. हे रताळ तुम्ही कोवळं असेल तर साल न काढताही वापरू शकता किंवा मग असं थोडं मोठं साल काढू शकता. कधी कधी काय होतं, रताळ्याच्या खाली थोडासा काळे डाग असू शकतात, तर ते पाहण्यासाठी, क्लीन करण्यासाठी किंवा वर मातीचा थर असतो तो काढण्यासाठी जरासं साल काढलं तरी चालेल. आता मोठ्या खिसणीच्या साहाय्याने हे रताळ असंच कच्चं खिसून घ्यायचं. मोठा खीस करायचा. रताळी बटाट्याला एक उत्तम पर्याय आहे. दुसरं म्हणजे हार्मोनल बॅलन्ससाठी खूप चांगलं आहे. याच्यामध्ये विटॅमिन ए, बी, मिनरल्स असतात. व्यायामानंतरही तुम्ही खाऊ शकता. लोह आणि फॉलेट असल्यामुळे रक्तवाढीसाठी चांगलं आहे, आपल्या त्वचेसाठी चांगलं आहे आणि पचायला एकदम हलकं. तर आता हे असं किसलेलं रताळ मी 1 चमचा तूप आणि थोडंसं मीठ घालून परतून घेत आहे. स्त्रियांच्या आरोग्यासाठी खूप सुंदर रताळाचा उपयोग होतो. हे रताळ तुम्ही भाजूनही खाऊ शकता किंवा कच्चंही खाऊ शकता. आता मी 1 हिरवी मिरची टाकलेली आहे आणि थोडंसं रताळ भाजत आल्यावर त्याच्यामध्ये मी जे बारीक काप करून घेतलेले शिंगाडे होते तेही याच्यामध्ये थोडेसे परतणार आहे. वाफ देऊन घेतलेले शिंगाडे तुम्ही असे नुसते मीठ घालून परतून पण खाऊ शकता. तर आता मी हे रताळ्याच्या किसाबरोबर मिक्स करून भाजून घेत आहे. याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आणि ह्याला आपण फार शिजवायचं नाही आहे. रताळं जरा असं मऊ झालं की आपण हे काढून घेणार आणि याला थंड करणार आहोत. याच्यामध्ये मी फक्त 2च हिरव्या मिरचींचे तुकडे टाकलेले आहेत, ते रताळ आणि शिंगाड्याला थोडंसं तिखट वास यावा म्हणून. तर हे पहा, रताळ आपले तयार झालेलं आहे. आता मी याला दह्यामध्ये थोडंसं मीठ घालून 2 हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून हे सर्व दह्यामध्ये मिक्स करणार आहे आणि आपले छानशी तोंडी लावायला कोशिंबीर तयार आहे. क्रंचसाठी वरून आपण भाजलेले थोडेसे शेंगदाणे किंवा डाळिंबाचे दाणे टाकू शकता. खूप रुचकर आणि मस्त लागते. एका कढईमध्ये आता मी 1/4 कप वरीचे तांदूळ घेतलेले आहेत. ते आपण मीडियम गॅसवर थोडेसे भाजून घेणार आहोत, अगदी थोडासा त्याचा वास जाणे इतपतच. 1/2 कप वरीच्या तांदळासाठी आपण इथे त्याच्या तिप्पट पाणी घातलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडंसं तूप घालायचं. वरीचे तांदूळ भाजून घेतल्यामुळे काय होतं की भात आपला सुट्टा होतो. तुम्ही डायरेक्ट पण बनवू शकता न भाजता, पण मग भात असा थोडासा चिवट होतो. आता ह्याला वाफ देऊन मंद गॅसवर शिजवून घ्यायचा. गरज वाटली तर थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा, जेणेकरून भात छान मऊ आणि सुट्टा होईल. वरीचे तांदूळ दुकानातून घेतले तर ते स्वच्छ असतात, पण जर आपण एखाद्या शेतकऱ्याकडून वगैरे घेतले असतील तर मग त्याला पाण्यामध्ये घोळवून स्वच्छ करून घ्यायचे, कारण थोडीशी मातीची राळ असते. हा आपला मस्त भात सुट्टा आणि छान मऊ शिजलेला आहे. तर आता आपण बनवणार आहोत याच्याबरोबर खाण्यासाठी सांबर. त्यासाठी मी इथे 1 रताळी घेतलेला आहे. आता याचे आपण खूप लहान पण नाही आणि खूप मोठे पण नाही, म्हणजेच मीडियम साईजमध्ये कट करून घ्यायचा.
चिरलेलं रताळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आता फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची, तूप आणि थोडंसं आपण गूळ घालणार आहोत. आणि हे सांबर मिळून येण्यासाठी आपण वापरणार आहे शेंगदाण्याचं कूट, जे मी शेंगदाणे भाजून त्याच्यापासून बनवलेलं आहे. तर एका पातेल्यामध्ये 1 चमचा तूप घ्या आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे हिरवी मिरची टाका. हिरवी मिरची जराशी तेलात भाजली गेली की याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत आपण चिरून घेतलेली रताळी. मीडियम गॅसवर आता आपण ही रताळी छान भाजून घ्यायची. भाजत आली, थोडासा कलर चेंज झाला की याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि थोडंसं हलवून पुन्हा याच्यामध्ये आपल्याला किती सांबर हवा आहे त्या प्रमाणामध्ये पाणी मिक्स करायचं. शेंगदाण्याच्या कुटामुळे हे छान मिळून येतं. तर सुरुवातीला आपण 2 चमचे घालणार आहोत आणि नंतर पाणी ओतल्यानंतर उकळी फुटल्यावर पुन्हा 1-2 चमचे असे टोटल 4 चमचे याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. वरीच्या भाताबरोबर हे रताळ्याचं सांबर खूप छान लागतं किंवा तुम्ही नुसतंही जरी सूपसारखं खाल्लं तरीही पोटभरणीचा नाश्ता होतो आणि आपल्याला सर्व न्यूट्रिशन मिळून जातात. याला तिखट गोड चव येण्यासाठी थोडासा गुळाचा खडा घालायचा. नको असेल रताळी गोड असतील नाही घातलं तरी चालू शकतं. आणि मग असं हे आपलं मस्त सांबर तयार होतं. त्याला वाफ देऊन रताळी शिजेपर्यंत आपण शिजवून घ्यायचं. 20 मिनिटामध्ये आपला हा पूर्ण स्वयंपाक तयार होतो. या रताळ्याच्या सांबरला बघा, त्याचा कलर किती सुंदर आलेला आहे. रताळी आणि शेंगदाण्याचं कूट याच्यामुळे त्याला कलरही खूप छान येतो. चवीलाही खूप सुंदर लागतं. रताळी शिजली की नाही बघण्यासाठी पळीने असं इझिली कट होतोय का बघा. बटाट्यासारखा रताळी पटकन शिजून जातात आणि आपला असा परिपूर्ण जेवणाचा बेत तयार होतो, ज्याच्यामध्ये हे सांबर आहे. ही उपवासाची थाळी म्हणजेच वरीचा भात, रताळ्याचं सांबर आणि शिंगाडा आणि रताळी घालून केलेली कोशिंबीर. हा जर बेत तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असं हे उपवासाचं मस्त पदार्थ एन्जॉय करा. हॅपी नवरात्री.